सतेज चषक फुटबॉल स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहे। या स्पर्धेतील आजचा सामना पाटाकडील तालीम मंडळ अ विरुद्ध प्रॅक्टिस फुटबॉल क्लब यांच्यात खेळवण्यात आला। सुरुवातीपासूनच दोन्ही संघांकडून आक्रमक चढाया करण्यात आल्या। सामन्याच्या 8व्या मिनिटाला प्रॅक्टिसच्या अजिंक्य नलवडेच्या पासवर सागर चिले यानं गोल नोंदवत संघाला आघाडी मिळवून दिली। यानंतर 14व्या मिनिटाला पीटीएमच्या अमीन खजीरच्या पासवर यशराज कांबळे यानं गोल करत सामना बरोबरीत आणला। उत्तरार्धात सामन्याच्या 49व्या मिनिटाला पीटीएमच्या ऋषिकेश मेथे पाटील याच्या पासवर अमीन खजीर यानं हेडद्वारे गोल नोंदवत संघाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली। सामना बरोबरीत संपण्यासाठी प्रॅक्टिसकडून प्रयत्न करण्यात आले, मात्र यश आलं नाही। प्रॅक्टिसच्या उत्सव मरळकर यानं गोलपोस्टकडे मारलेला चेंडू पीटीएमचा गोलरक्षक अमर गवळी यानं पंच करून बाहेर काढला। अखेरपर्यंत हीच आघाडी कायम राहिल्यानं हा सामना पाटाकडील तालीम मंडळ अ संघानं 2-1 अशा गोलफरकानं जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला। पाटाकडीलच्या प्रथमेश हेरेकर, नबी खान, रोहित मंडलिक, रोमारियो तर प्रॅक्टिसच्या सागर चिले, सूरज जाधव, साहिल डाकवे, प्रदीप शिंदे, रोहित भोसले, आकाश बावकर यांनी उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन केलं। या सामन्यात पाटाकडीलचा यशराज कांबळे हा सामनावीर ठरला। उद्या 4 वाजता वेताळमाळ तालीम मंडळ विरुद्ध बालगोपाल तालीम मंडळ यांच्यात सामना होणार आहे।